उठा उठा सगळी. एक साथ नमस्ते. नमस्ते, बसा खाली. बघा आणले की नाही बाईंना. बाई तुम्ही नव्हता तर आम्हाला करमत नव्हतं. हो हो बाई आम्हाला करमत नव्हतं आणि आमचा अभ्यास पण बुडला. आता नाही बुडणार तुमची शाळा. चला आता काय शिकायचं सांगा. बाई आज कोडी शिकवा की. तुम्ही ते गाण्यातून शिकवताय तसं. बाई शिकवा की. वहिनी शिकवा की ते कोड्याचं गाणं तुमचं. ए उठा उठा, हात पकडा. चला गोल करायचा, गोल. चला गोल करा, गोल करा. उठ बाळ, उठ उठ उठ. ठेव, असू दे असू दे. हात पकड त्याचा, हात पकड. हा चला. हा चटचट सांगा पटपट सांगा. चटचट सांगा पटपट सांगा. उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा पटपट सांगा. उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. गोल गोल फिरते सारखे धावते आहेत मिशा 3. दिवसाची रात्र होते अन रात्रीचा दिन. सांगा कोण. बरोबर. चटचट सांगा पटपट सांगा. उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. चटचट सांगा पटपट सांगा. उत्तर मला सांगा, याचे उत्तर मला सांगा. झाडावरती बसले होते कोण पक्षी 10. झाडावरती बसले होते कोण पक्षी 10. 2 उडाले 2 पळाले. उरले किती सांगा. आता उरले किती सांगा. सात. सहा. वहिनी बसा सगळे जागेवर बसा. बसा जागेवर. चला बसा सगळे. बरकत भाऊजी, हा हे काय आहे? ही तर चिलीम आहे. चिली. हा काय रे, तुझ्याकडे कुठं आली चिली. माझा बाबा म्हणतो की हे वडली की अंगात ताकद येते. ताकद. त्यात गांजा टाकून वडले की ताकद येते. अजिबात हात लावायचा नाही असल्या गोष्टींना. कोणी दिला तुला हे. ते मी चोरून आणली घरातनं. माझा बाप सकाळ संध्याकाळ वळत असते. यापुढे जर का अशा गोष्टींना हात लावलास ना तर बघ. वहिनी हे असलं नशापाणी आपल्या भागात लय सुरू आहे बघा. पण अशा सगळ्या गोष्टींवर बंदी आहे ना. होय, पण चुरून मारून सगळं सुरू आहे बघा. राणाजी असते तर त्यांनाच सांगितलं असतं. हे सगळं बंद व्हायला पाहिजे भाऊजी. होय, राणा असता तर ह्या सगळ्यांनी पळवून लावलं असतं बघा. तर राणावरच पळून जायची वेळ आली. पण तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. राणा सुटून आला का नाही, आपण ह्या नशाबंदी गँगवर चांगलीच कारवाई करायला सांगा त्याला. अरे किती वेळ, मला निघायचंय परत. नाही साहेब, ते
साहेब आता निघाले असतील, येतच असतील. ते येणार की लवकरच येणार साहेब. म्हणजे ते काय असतं साहेब, म्हणजे पिकाला आपण मशागत करतो मग चांगलं पीक येते ना. जरा येळ लागतं ना पीक असं जमात यायला, बरोबर की नाही? तसं ते साहेब आता आमदार होणार आहेत म्हणजे तेवढी वाट तर साहेबांसाठी बघायलाच पाहिजे की, बरोबर की नाही? येणार ते येतील आता. लवकर लवकर, मला एका ठिकाणी जास्त वेळ थांबून चालत नाही. का? ते म्हणजे डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस कर रही है वगैरे तसं. काय काळजी करू नका, समजे पोलीस आहेत की नाही साहेबांच्या मर्जीतले. म्हणजे मला पोलिसांची भीती नाही आहे. नाही आता नाहीच आहे. एका पोलिसाची होती पण त्या पोलिसाचा आमच्या साहेबांनी कार्यक्रमच करून टाकला. आता त्याची कसली भीतीच राहिली नाही. आणि काळजी करायची नाही. आपले तुमचं माणसं सगळी बाहेर आहेत की अशी पाराला बसवलेत ना, काळजी करायची नाही. येतीलच मामा, एवढ्यात येतील. गेला आहे मग. अरे आले, या साहेब, या आलं साहेब आले, या. नमस्कार नमस्कार. हे आमचं साहेब. छान वाटतं तुम्हाला भेटून. बरेच दिवस फोनवर बोलणं होत होतं, आज प्रत्यक्ष भेट झाली म्हणायची. तुमचं पण नाव खूप ऐकलं होतं आम्ही. बरं आता डील झाले तर ते माल तेवढा दावा घे. हो, 1 मिनिट. मामा, यो छोटा पाकिट बडा धमाका निघाला की. अबे, ही पाकिट समजेकडे पोहोचली पाहिजे. काय गावागावात घराघरात गेली पाहिजे. जमल ना? एकदा का गिन्या दिलाय का नाही की माननीय परेश पटलाला काय बी जमताय. मग कसा काय वाटला आमचा माणूस? हुशार आहे. डबल हुशार म्हणा की. आत काय काय नाही आत. कोण आहे आतमध्ये? तुला काय करायचंय? रात कोण आहे? कोण नाही आत. तुला काय करायचंय? चल तू साईडला. कोण आहे आतमध्ये? कोण नाही आतमध्ये. कोण आहे आतमध्ये? कोण नाही आतमध्ये. अरे सरळ विचारते, सांग की कोण आहे? कोण नाही आतमध्ये. बापा कसला आवाज आहे बघ. होय बघतो. काय काय नसेल बघून आलो. कोण आहे? राणा आलाय बाहेर. काय राणा? तो कसा काय पोहोचला इथं? मला काय माहिती कसा पोहोचला ते. कोण राणा? कोण राणा? मग अशी म्हणलं ना. एका पोलिसापासून धोका होता, तो जो पोलीस राणा. दरवाजा उघड. ये पाप्या, तू काही कामाचा माणूस नाहीस बघ. हो मामा जरा थांबा. हो उगीच जरा 1 मिनिट थांबा. काय झालंय मामा? ही सगळी जागा आहे की नाही मी व्यवस्थित मगाशी बघून ठेवली. काय काळजी करू नका तुम्ही. अरे दरवाजा उघड, नाही तर लय मागत पडेल. मी करतो काय तर. इकडे
माणूस आत ये, तो आला की त्याला बडवायचा, मी आला तर चाललं. फरार पोलीस आहे तो, फरार माणूस आहे, कळलं? हं? लक्षात ठेवा. जावा जावा, पळा. डबा धरून बसा बसा. माहित नाही. माहित नाही. काय भागू आहे लक्ष्मी, तुझा राणा पळाला की. तुझ्यापेक्षा मी जादा भागूबाई निघाला तो. माझा राणा कशाला बी घाबरत नाही. मग पहिला कशाला तो? तुझा राणा भेकड. मला अभ्यास करू दे, गप्पा बस. तुला माहितीये, पळून जाणाऱ्या माणसाला पोलीस धरून नेतात, गोळी मारतात. माहितीये का तुला? इन्काउंटर म्हणजे माहितीये का तुला? आवाज खाली. काय आवाज खाली? मी मालक आहे या घरचा. तर तुझ्या राणादाला पोलीस कसं मारतात हे बघच तू. तुझा भेकड भागूबाई राणादा. दादा तू गप्प बस, तुझं लय झालं आता. काय काय लय झालं? हा तरी भागूबाई मला का मारलंस तू? नसता मला. लक्ष्मी, युवराज, थांबा. काय करतायस? असं भांडण करतोय. थांब लक्ष्मी, थांब. काय झालं? माझ्या राणादाला कोणी काही बी बोलेल, मला चालणार नाही. तुझा भेकड राणादा. अगं लक्ष्मी, काय सुरू आहे तुमचं हे? त्याला सांग की तो राणादाला काही बी बोलायला लागलाय. मी मला काय यारचा, मी काय पण म्हणेन तिला. बघ लक्ष्मी, गोदा का तुम्ही तिला घेऊन वर जाता का? मी त्यासने समजावतो. लक्ष्मी जा बाय. लक्ष्मी जा बाय. चल तू वरच्या खोलीत बस. आणि असं भांडायचं असते काय बाळा? युवराज, अहो शांत व्हा की. युवराज, हॅलो. हॅलो अक्का, आज जरा अर्जंट घरला ये. काय झालं? अगं आपल्याला का नाही प्लॅन बदलायला लागणार आहे. तो राणा आज माझ्या पत्र येता येता राहिला. काय सांगताय? वय अगं आजची जागा त्याला कशी काय माहीत झाली मला काय कळना झालंय. तेव्हा इथनं पुढं खबरदारी घ्यायला लागणार आहे. ते घरातले समधी झोपल्यावर येतो, मग आल्यावर बोलूया. ठेवू काय? ठीक आहे, ठेव फोन.
काय झालंय? काय नाही. असं कसं काय नाही? एवढं तोंड का पडलंय मग? काय झालंय? तुला कितीदा सांगितलं तुझ्या घरातल्या कामावर ध्यान देत जा म्हणून. उगं नाही त्या चौकशी करत जाऊ नकस. मी तुझ्या संकट आहे. काय झालंय? होय ना, मग मी जे सांगतो ना तेच करत जा. होय बाजू. मामा मी काय सांगतो ऐका की मामा त्या रानाला एवढा हलक्यात घेऊ नका. मी सांगतो ऐका, माझा अनुभव आहे, इतका हलक्यात घेऊ नका. आता तो सुटलाय. हे बघा, आता तो जखमी वाघ आहे. वाघ एकदा सुटलाय, परत सुटणार नाही तो. वय पण त्यो राणा फरार झाला कसा हे मला कळलं झाले. ते कसा का झाला ते जाऊ दे की, आता पुढे काय करायचं ते सांगा आता. वा, हे बघा आली माझी नवीन तायडी आली. या बसा 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 की बसा. नवीन तायडी आली. मामा मला काय वाटालंय, रानाचा गेम होता कधी एकदा हिचाच गेम होणार आहे. हे अक्का म्हणतात मला. राणा म्हणतात त्याला. तुम्हासने काय माहिती नाही अजून. राणा लय डेंजर माणूस आहे. राणा आता परत झाला शाना. माझ्या जुन्या तायडीने की नाही त्याला एकदा खवळवला होता. हे जेव्हा त्याला कळलं, राजा राजगोंडा म्हणून दुसरा थैमान घातला होता. थैमान अजून धडकी भरते माझ्या छातीत. तुम्हासने काही माहिती नाही. आता तुम्ही दोघांनी त्या रानाला परत खवळवलाय. तुमच्या दोघांचं आता काय खरं नाही. त्यात तुम्ही त्याच्या बारक्या पुरगीला लक्ष्मीला उचलायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सोडणार नाही त्यो. रानाचा इशयलाही हार्ड आहे, हार्ड. ए तुझं राणा पुराण बंद कर. अगं साहेब, ते पोलिसांच्या तावडीतून निसटलाय हे काय बराबर झालं नाही. काय बी झालं तरी तो परत पोलिसांच्या तावडीत गेलाच पाहिजे. आणि तसं झालं तरच आपला पुढचा गेम. नाही, राणा इतक्या सहजासहजी घावणार नाही. लक्षात ठेव. मामा काय नाही. मिलिटरी बोलवा तुम्ही. पाप्या, मिलिटरीची गरज नाही. त्या रानाला धरल असा एक पोलीस ऑफिसर आहे आमच्या नसला. या रानाला धरल असा एक पोलीस ऑफिसर आहे आमच्या नजरेत. कोण आहे? संग्राम मोहिते. एकदम कडक आणि जबरदस्त माणूस आहे. कोणाच्या बालवे ऐकत नाही त्यो. त्याचं नाव जरी ऐकलं का नाही, समदे गुन्हेगार चळचळा कापत्यात. रानाला पकडायचा म्हणजे या संग्राम मोहितेला आणावं लागतंय. होय मामा. हो मामा, मुहूर्त कसला बघताय? लावा फोन, लावा त्याला, बोलून घ्या. हे घ्या फोन, घ्या, बोलून घ्या. अरे पाप्या, करतो उद्या. साहेब कामात असतील. हा काय? पण ते राणा घावल ना. वय पण अक्का, जोवर आज संग्राम मोहिते येत नाही का नाही, तोवर शांत आणि सावध राहायचं. कवा एकदा मोहिती येतोय असं झालंय मला. आता एकट्याने डायरेक्ट धडक देण्यात काय बी अर्थ नाही.
समजा हुशारीनं केलं पाहिजे. हे लॉकेट तरी हाती सापडले, यावरनं पुढं काहीतरी धागा सापडेल.